कोल्हापूर महापालिकेच्या परिवहन विभागात 13 कर्मचारी तब्बल 11 वर्षांपासून अनुकंपा तत्वावर काम करत आहेत. मात्र त्यांना अद्यापही सेवेत कायम करण्यात आलेलं नाही. संबंधित कर्मचाऱ्यांनी सेवेत कायम करण्यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रं वेळोवेळी सादर केली आहेत. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासनं दिली जात असल्याचा आरोप करत या कर्मचाऱ्यांनी आजपासून महापालिकेच्या आवारात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत सेवेत कायम केल्याचं पत्र मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा दिलाय. तर या पदावर काम करत आहे. गेली 11 वर्ष झाली आम्हाला रोजंदारी म्हणूनच कामावर रुजू करून घेतले. आज ऑर्डर देतो, उद्या ऑर्डर देतो असं सांगत आता आज 11 वर्ष झाली तरी प्रशासनानं आम्हाला कायम ऑर्डरपासून वंचित ठेवलेलं आहे. अजून असं किती वर्ष आम्ही कायम न राहता रोजंदारी बदली वाहक म्हणून आम्ही काम करायचं आहे. बाकी इतर सगळ्या लोकांना त्यांना द्यायला ऑर्डरी द्यायला त्यांच्याकडं प्रशासनाकडं सगळ्या सेवा त्यांना उपलब्ध आहेत. पण अनुकंपा हा फक्त विचार जरी केला तरी ते सगळी फिरवाफिरवीची उत्तरं देतात. आम्हाला प्रशासन इतकी अशी वागणूक द्यायला लागलेत की बाबा आमचा आत्तापर्यंत कुणीही विचार केलेला नाही आहे. त्यामुळे आता काही झालं तरी आता परमनंट ऑर्डर दिल्याशिवाय हा आमचा लढा पाठीमागं राहणार नाही आहे. तोपर्यंत ऑर्डर देत नाहीत तोपर्यंत आमचा हा लढा चालूच राहणार आहे. आम्ही उपोषण मागं घेणार नाही आहे. या आंदोलनात वैशाली लाहिगडे, राबिया नदाफ, तृप्ती सरनाईक, अशिता पाटील, अपेक्षा कदम, सीमा आवटे, धनाजी खांडेकर, प्रशांत धुमाळ, गौरव पाटील, महेश जाधव, आकाश मांढरे, प्रल्हाद पाटील यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले आहेत.